पुढच्या बातमीकडे वळूयात। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात असं म्हटलेलं आहे कृपाल तुमाणे यांनी। आम्ही गेल्या वेळेला 22 जागा लढवल्या, यावेळेलाही 22 जागा मिळाव्यात असं तुमाणे यांचं म्हणणं आहे। आम्हाला 22 जागा मिळाव्यात, पण तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील असं देखील तुमाणे यांचं म्हणणं आहे। आमच्या एवढ्या जागा अजित पवार गटाला देणं शक्य नाही असं देखील तुमाणेंचं म्हणणं आहे। भुजबळांच्या मागणीनुसार त्यांना 22 जागा दिल्यास भाजपने विचार करावा असं देखील तुमाणेंचं म्हणणं आहे। आपण जे 22 जागा लढलो त्या 22 जागा मागायच्या, परंतु निर्णय हा शेवटी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघं नेते बसून या संदर्भामध्ये निर्णय करतील। ज्या जागा किती वाटप कशा पद्धतीने होईल, कोणाला काय मिळेल, या संदर्भात आमचे तिन्ही नेते बसून त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे। आणि 22 जागा मागत असताना त्याच्याबद्दलचे जे काही आमचे समीकरणं असेल ते आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी ठेवतील आणि अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून करतील। आता आम्हाला 22 दिल्या, त्यांना 22 दिल्या, तर मग आता त्याच्याबद्दल भाजपवाल्यांनी विचार करावा, परंतु हे शक्य नाही। असं काहीतरी बोलायचं म्हणून आज सध्या आम्ही बघतोय टीव्हीवर हाच वार सुरू असते नेहमी, परंतु असं होत नाही। या फॉर्म्युलेनुसार राष्ट्रवादीला 4च मिळू शकेल? नाही, मी नाही सांगू शकत की 4 मिळतील का 40 मिळेल की 50 देऊ शकतात। हा निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील, तिन्ही पक्षाचे नेते बसून या संदर्भात निर्णय करतील। ते 3 जागा मागतायत, सध्या 10 जागा आहे, खासदार आहे, तुमचे 3 खासदार आहे, 10 जागा एकूण शक्य आहे 3 जागा राष्ट्रवादीच्या याला देणं दादाला? नाही, विदर्भात शक्यच नाही। असं आहे की परत तोच फॉर्म्युला आहे। आम्ही विदर्भामध्ये 3 आम्ही जिंकलेलो आहे आणि 6 सीटा भारतीय जनता पार्टी जिंकलेली आणि 1 सीट अपक्ष आलेली आहे। तर त्यामुळे राष्ट्रवादी मागच्या वेळेला किती लढली याचा अभ्यास त्यांनी करावा। काही ठिकाणी शिंदे गट स्ट्रॉंग आहे, काही ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे, तर म्युच्युअली तिन्ही पक्षाचे नेते बसून जागांच्या अदलाबदलाबाबत निर्णय होऊ शकतो काही? मला तर वाटत नाही की अदलाबदली काही होतील म्हणून। मला तिळमात्र याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही, होण्याची शक्यताही नाही। परंतु सर्वांचीच ताकद मिळून आमची महायुती बनलेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या या ताकदीच्या वर्षावर महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार यात कुठे शंका नाही।